आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्ट्स पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। महाराष्ट्रातील महायुती सरकारने IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरूच ठेवलाय। यंदा सरकारने 51 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत। मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, धुळे, जळगाव, हिंगोली इथल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत। याशिवाय पुण्याच्या शस्त्र निरीक्षक शाखा पोलीस अधीक्षक पदी असलेल्या तेजस्वी सातपुते यांची समादेशक पदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर महेंद्र पंडित यांना मुंबई पोलीस उपायुक्त पदी नेमण्यात आलंय। सरकारने 81 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत। यामध्ये 51 IPS अधिकाऱ्यांपैकी काहींचं प्रमोशन केलं आहे, तर काहींचं डिमोशन करण्यात आलं आहे। पुण्याच्या परिमंडळ 2च्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांची पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळ्याला बदली झाली आहे। स्वारगेट बलात्कार प्रकरणी स्मार्तना पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता। याशिवाय वाहतूक पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांचीही बदली करण्यात आली आहे। राज्य सरकारने 15 दिवसाआधीच 8 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या। त्यानंतर आता 51 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत। कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांची मुंबईमध्ये उपायुक्त म्हणून, तर नम्रता पाटील, स्मिता पाटील, सुनील लोखंडे, विजय पवार यांची मुंबई पोलीस उपायुक्त म्हणून नियुक्ती केली गेली। याआधी महाराष्ट्र सरकारने 10 जून आणि 17 जूनलाही IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्ट्स पुणे।